नमस्कार. मी निवडणूक निर्णय अधिकारी अनगर नगर पंचायत. आज अनगर नगर पंचायतीची छाननीची प्रक्रिया आयोगाच्या सूचनेनुसार सकाळी 11 वाजता सुरू करण्यात आली. त्यामध्ये सर्व उमेदवारांना आम्ही त्यांनी जेव्हा फॉर्म जमा केले होते त्यावेळेस छाननीची तारीख आणि वेळ आम्ही कळवली होती. त्यानुसार उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते. ज्यावेळेस आम्ही छाननीची प्रोसेस चालू केली त्यावेळी नगराध्यक्ष पदाचे 3 उमेदवार आहेत. त्यापैकी पाटील प्राजक्ता अजिंक्य राणा यांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी इथं उपस्थित होते. शिंदे सरस्वती भागवत या अपक्ष उमेदवार आहेत. त्यांचे ते स्वतः समक्ष त्यांचे वकील इथं उपस्थित होते. आणि तिसरे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे थिटे उज्ज्वला महादेव या ठिकाणी उपस्थित नव्हत्या. ज्यावेळेस छाननीची प्रोसेस आम्ही चालू केली त्यावेळेस छाननीमध्ये शिंदे सरस्वती भागवत या अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यांनी थिटे उज्ज्वला महादेव यांच्या उमेदवारी अर्जावरती काही आक्षेप घेतले, हरकती घेतल्या. त्यांनी साधारणतः 5 हरकती घेतल्या. त्यामध्ये पहिली त्यांची हरकत होती की उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावरती सूचक जे त्यांनी दिले होते त्या सूचकची सही त्या ठिकाणी नव्हती. दुसरी हरकत होती त्यांचा मतदार यादीतील प्रभाग क्रमांक चुकीचा होता. तिसरी होती त्यांचा मतदार यादीतील अनुक्रमांक चुकीचा होता. चौथी हरकत होती त्यांच्या वयाचा पुरावा त्यांनी दिलेला नव्हता. आणि 5वी जी हरकत होती की त्यांचे जे सूचक होते त्या सूचकचा जो अनुक्रमांक आहे, जो नामनिर्देशन पत्रामध्ये त्यांनी नमूद केला होता तो अनुक्रमांक चुकीचा आहे. तर त्यांच्या हरकतीच्या अनुषंगानं आम्ही जेव्हा सविस्तर त्यांच्या अर्जाची पडताळणी केली त्यावेळेस 3 ज्या गोष्टी आहेत त्या किरकोळ स्वरूपाच्या किंवा तांत्रिक स्वरूपाचे दोष आम्हाला त्या ठिकाणी दिसले. पहिला जो होता तो प्रभाग क्रमांक त्यांचा अर्जामध्ये 5 नमूद होता, पण ॲक्च्युअल त्यांचा 4 प्रभाग क्रमांक आहे. त्यानंतर त्यांचा जो मतदार यादीतील अनुक्रमांक आहे तो त्यांनी 1042 नमूद केला होता, पण ॲक्च्युअल जेव्हा पडताळणी केली तेव्हा प्रभाग क्रमांक 4मध्ये 217 नंबरला त्यांचं नाव आम्हाला दिसून आलं. आणि वयाचा पुरावा जो आहे तो त्यांनी जोडला नव्हता, परंतु त्यांनी त्यांचं वय नमूद केलं होतं. आणि त्यांचं वय जे आहे ते नगराध्यक्ष पदासाठी जी पात्रता आहे त्यानुसार ते पात्र होत होतं. त्यामुळे त्या किरकोळ हरकतीनुसार आम्ही त्या विचारात घेतल्या नाहीत, कारण ते तांत्रिक स्वरूपाच्या फक्त किरकोळ दोष होता. ज्या 2 हरकती होत्या त्यात पहिली जी सूचकची सही नाही ही हरकत होती. ही मेजर हरकत होती त्यामध्ये, कारण प्रत्येक जो उमेदवाराचा फॉर्म आहे त्यामध्ये उमेदवाराची सही आणि सूचकची सही असणं आवश्यक आहे. तर त्यांच्या फॉर्मवर सूचकची स्वाक्षरी नव्हती. तो सूचकची स्वाक्षरी नसल्यामुळं हा मुद्दा जो आहे तो जे महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम 1966 आणि महाराष्ट्र नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक याचे जे अधिनियम आहेत याच्यानुसार सूचकची सही असणं बंधनकारक आहे. त्यामुळं ही जी हरकत होती ती ही मेजर हरकत होती. त्यानुसार ह्या हरकतीच्या अनुषंगाने आम्ही संक्षिप्त चौकशी केली आणि त्या संक्षिप्त चौकशीमध्ये सूचकची सही नसल्यामुळे त्यांचा जो अर्ज आहे तो आम्ही अवैध ठरवला. त्यानुसार आता अनगर नगर पंचायतमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवार आहेत ज्यांच्यामध्ये लढत होणं अपेक्षित आहे. पहिला आहे पाटील प्राजक्ता अजिंक्य राणा, यांचं अधिकृत चिन्ह आहे कमळ आणि ते भाजपच्या उमेदवार आहेत. आणि दुसरे आहेत शिंदे सरस्वती भागवत या अपक्ष उमेदवार आहेत. आणि इतर जे 17 उमेदवार या ठिकाणी 17 प्रभाग आहेत. 17 प्रभागामध्ये 17 उमेदवारांसाठी निवडणुकीची प्रक्रिया आम्ही राबवत आहोत. 17 उमेदवारांची आम्ही 17 प्रभागामध्ये एकूण 18 उमेदवार होते ज्यांची आम्ही आज छाननी केली. त्यानुसार एकूण 16 प्रभाग असे आहेत की ज्यामध्ये फक्त एकच उमेदवार आहे आणि प्रभाग क्रमांक 5 आहे ज्यामध्ये 2 उमेदवार आहेत. ह्या सर्व 18 उमेदवारांची आम्ही छाननी केली. छाननी अंती सर्व उमेदवार आहेत त्यांचे जे काही नामनिर्देशन पत्र प्राप्त होते ते परिपूर्ण आहेत. त्यानुसार सगळे 18च्या 18 उमेदवार जे आहेत ते नगरसेवक पदासाठी त्या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत. फक्त प्रभाग क्रमांक 5 आहे ज्या ठिकाणी 2 उमेदवार आहेत त्या ठिकाणी
आता आयोगाला आम्ही जे बाकीचे प्रभाग आहेत ज्यामध्ये एकच उमेदवार आहे त्याबाबत अधिकृत आम्ही रिपोर्ट केलेला आहे. आयोग ज्यावेळेस घोषित करेल त्यावेळेस त्यांना बिनविरोध म्हणून त्यांना घोषणा होईल. आणि जे प्रभाग क्रमांक 5 आहे त्या ठिकाणी 2 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीसाठी निवडणूक लढवतील.